हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 4-4:30 वाजले. इथं माझी तयारी झाली आहे, आमची सर्वांचीच तयारी झाली आहे. बॅग वगैरे भरली आणि आम्ही ना लग्नाला चाललो आहे. नाशिकला आत्या भावाचं लग्न आहे. तर खरं सकाळी जायचं होतं पण दिवसभर काही वेळच नाही मिळाला. काम पण चालू होतं घराचं, मजूर असल्यामुळं मग ते पण बघायला लागत होतं, तर काही दिवसभर जायला नाही भेटलं. आम्ही आता नाशिकला पोहोचलो आणि कॉटन किंगमध्ये आलो. तर हे दुकान आहे बॉम्बे नाक्यावर. तर इथून आहे ना आधीला त्या दिवशी कपडे घेतले दीदीला नाही आधीला आणि यांना आहे ना इथून ड्रेस घेतले. तर आधीना एकच दिवस जीन्सची पॅन्ट घातली आणि तिचा आहे ना पूर्ण कलर गेला, ब्लॅक कलरची होती. तर मग आम्ही नाशिकला आलो होतो. तर येताना ती पॅन्ट घेऊन आलो दुकानामध्ये. तर त्यांनी ना ती पॅन्ट बदलून दिली आणि पुन्हा आधीला आहे ना एक ड्रेस घेतला. तुम्ही सांगितलं म्हणून मी आपण एखाद्या कंपनीचा किंवा व्यवस्थित काहीच खरेदी केली ना तर ते आपल्याला बदलून पण देऊ शकतं. पण तेच आपण लोकल घेतलं आपल्याला काही ते बदलून वगैरे मिळत नाही. तर ते झाल्यानंतर आम्ही आलोय आत्याच्या इथं. याची चालू आहे. तर हळद ही सकाळीच होती, मांडव सकाळीच होता आणि मांडवाखालीच हळद होती. तर आम्हाला नाही यायला उशीर झाला. तर तो रागवला, तो म्हणे अक्का दाजी इतके उशीर हळद होती पण दिवसभर अक्षरशः वेळच नाही मिळाला. इतके काम घरात होते आणि घराचं काम सुरू झाल्यापासून एकदम भारी दिसतंय सांगू शकत नाही. त्याच्यामुळेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण येते नाही. आणि यायच्या आधी बॅग पण भरली, म्हणजे येऊपर्यंत ना बॅग सुद्धा भरलेली नव्हती. तर बॅग भरली. हा आहे किरण म्हणजे माझ्या चुलत बहिणीचा नवरा आणि माझा आत्या भाऊ पण आहे. आता देवाक बसवायचं आहे. तर इथे ना देवांची तळी भरू राहिलेत. काका कसली भाजी आहे? मसाले भात आहे आणि याच्यामध्ये पाणी. ए वरती 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 अशी वरती न्यायची. योगिता व्हिडिओ काढ, फोटो काढ. हो बस. मध्ये असून लवकर नाही.
ही सगळी मंडळी घरूनच तयारी करून आली होती, फक्त माझीच तयारी राहिली होती. तर मी इथं आल्यानंतर आहे ना पटकन साडी नेसले. बांगड्यासुद्धा मी घातलेल्या नव्हत्या, गाडीमध्येच बांगड्या घातल्या, कानातले घातले. मला वेळच नाही मिळाला, घरातून निघताना उशीर पण झाला होता आणि दिवसभर काम पण चालू होतं. त्याच्यामुळे ना मग पटपट इतकं आवरलं आणि पटकन बॅगी वगैरे भरल्या आणि निघालो. तर आता नाही तर पोचल्यानंतर मी साडी वगैरे नेसले, थोडीशी गंध पावडर केली आणि इथे ना आता नवरदेवाला हळद लावून घेतो. नवरदेवाची हळद सकाळीच झाली होती, पण मग आम्ही राहिलो होतो तर मग आमची हळद वगैरे लावून झाली. आता सिटीमध्ये कसं असतं का 10 वाजेपर्यंत DJ वगैरे चालू ठेवून देतात, त्याच्यानंतर आहे ना बंद करायला लागतं. तर अजून जेवण वगैरे बाकी आहे, पण आता हळद वगैरे झाल्यानंतर थोडासा कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना आता इथं तळी वगैरे भरून झाल्यानंतर आता इथे ना DJ चालू केलं आहे आणि सगळेजण आता नाचून घेणारे 10 वाजेपर्यंत, 10 सव्वा 10पर्यंत. आणि उशीर झाला ना तर लगेच पोलीस गाडी येते, त्याच्यामुळे ना मग 10पर्यंत बंदच करायला लागतं. त्याच्यामुळे ना मग आधी नाचकाम करून घेणारे आणि त्याच्यानंतर आहे ना जेवणं होणार आहेत. तर हे बघा इथं लागली आमची मंडळी सगळेजण नाचायला. नाचल्यानंतर मग जेवणं वगैरे करणार आहोत. सेवा
शुभम शुभम ही आहे दीपाली, माझ्या लहान काकांची मुलगी, म्हणजे माझी सख्खी चुलत बहीण आहे.
माझा भाचा व्यान आहे, खूप नाचलाय, त्याचे पाय दुखत असतील एवढा तो नाचलाय. जोपर्यंत डीजे चालू होता तोपर्यंत हे माझे काका काकू नाचू राहिलेत, माझे दादांचे सख्खे चुलत भाऊ आहे. तर आम्ही ना सर्वांनी खूप अशी धमाल केली, सगळ्यांनी एकदम एन्जॉय केला आहे. आणि मी सर्व काही व्हिडिओचा आवाज तसाच ठेवला आहे गाण्यांचा. जाऊ द्या, आला चॅनलवर कॉपीराईट ना तर आला, काही हरकत नाही, पण जाऊ द्या, तुम्हाला पण आवाज ऐकायला येईल. तर मग म्हटलं चला राहू देते आवाज. Mix. अजून एक तुम्हाला असाच नाचकामाचा एक व्हिडिओ येणार आहे. तर आता आहे ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.